गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. पण मागच्या वेळेस 11व्या अध्यायातला पहिला श्लोक बघितला होता. आणि त्या पहिल्या श्लोकामध्ये एक आपण गोची केली होती, तर ती आपण पहिलं फिक्स करू, है ना. सो लेट अस सी इफ वी कॅन गेट द ज्ञानेश्वरी शेअर्ड हिअर. तुम्हाला ही ज्ञानेश्वरी दिसते का बाय द वे? दिसायला पाहिजे, राईट? यू शुड बी एबल टू सी दिस ज्ञानेश्वरी. तर हो, दिसते. ज्ञानेश्वरीमध्ये बघा, दिसते ना, व्हेरी गुड. इथे बघा, हा जो 45वी जी ओवी आहे ना, जय महाभूते ब्रह्मी आटती, जीव महदादींचे ठाव फिटती, तै जे देव होऊनी ठाकती, ते विसवणे शेषींचे, है ना. ज्यावेळी पंचमहाभूत ब्रह्मामध्ये नाहीशी होतात, तर आपण मागच्या वेळेस काय विचार केला होता की ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव असं मी म्हटलं होतं, पण ते चुकीचं आहे. आता बघा की आपण ब्रह्म हे आपल्यापेक्षा वेगळं आहे अशा पद्धतीने जर बोलायला लागलो, तर ब्रह्म पण आपल्यापेक्षा वेगळं होतं आणि ब्रह्मदेव पण आपल्यापेक्षा वेगळा होतो. ठीक आहे ना. तर ब्रह्मदेव आपल्यापेक्षा वेगळा असं आपण जे व्यवहारात बोलू ते बरोबर आहे. कारण की ब्रह्मदेवाने सगळी सृष्टी तयार केली. मी ॲज अन इंडिव्हिज्युअल जीव, मी काही सृष्टी तयार नाही केलेली आहे. मी माझी जी सृष्टी तयार केली ती माझी स्वतःची सृष्टी आहे, जीवसृष्टी. म्हणजे मला जे काही जगाचं दर्शन होतं, त्याचं मला जे परसेप्शन होतं, म्हणजे मी त्याची जी काही कल्पना करेन माझ्या मनामध्ये, ती माझी सृष्टी आहे. याचं उदाहरण काय बघा, की समजा एखादी स्त्री असेल, तर त्या स्त्रीचा मुलगा जो असेल ना, तो त्या स्त्रीकडे आपली आई असा म्हणून बघेल. त्या स्त्रीकडे तिचा जो पती असेल, तो पत्नी म्हणून बघेल आणि त्या स्त्रीकडे तिचे वडील आपली कन्या म्हणून बघतील. म्हणजे काय आहे, की स्त्री एकच झाली, परंतु तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बघणाऱ्याच्या दृष्टिकोनानुसार बदलला. म्हणजे ज्या स्त्रीला मी आई म्हणतो, तिला माझे वडील बायको म्हणतात आणि तिला माझे आजोबा मुलगी म्हणायची. एकच स्त्री आहे. तर जेव्हा आपण इतर जे काही असेल, त्याच्याकडे बघतो आणि त्याचा विचार करतो, त्याचं चिंतन करतो, तेव्हा आपण स्वतःला त्याच्या नात्यात काय आहोत असं मानतो. त्या दृष्टीने ती गोष्ट तशी आहे, अशी आपली जीवसृष्टी आपल्या मनामध्ये निर्माण करते. आय होप दिस इज क्लिअर. आपली सगळ्यांची जीवसृष्टी वेगळी आहे. आपली सगळ्यांची जीवसृष्टी, आपला जो दृष्टिकोन आहे सृष्टीकडे बघण्याचा, त्यानुसार ती बदलते. बरोबर आहे? ब्रह्मदेवाने जी सृष्टी निर्माण केलेली आहे ना, ती सगळ्यांसाठी सामान्य आहे. ती सगळ्यांसाठी कॉमन आहे. म्हणजे स्त्री ही ब्रह्मदेवाने तयार केलेली वस्तू आहे. परंतु त्या स्त्रीमध्ये आई किंवा मुलगी किंवा पत्नी हे आपण तयार करतो. ही आपली जीवसृष्टी आहे. बरोबर आहे? तर जेव्हा आपण ब्रह्माला आपल्यापेक्षा वेगळं मानतो, तेव्हा तो ब्रह्मा म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेशपैकी ब्रह्मा आहे, की ब्रह्मा म्हणजे ब्रह्माबद्दल आपण बोलतो आहोत. म्हणजे ब्रह्म जे आहे, ब्रह्म आपण समजा आपल्यापेक्षा वेगळं आहे असं मानलं, तर बोलण्यासाठी किंवा व्यवहारात किंवा वाणीने तुम्हाला तसं बोलावंच लागेल. ब्रह्म नावाची कुठलीतरी वस्तू आहे आणि ती वस्तू आपल्यापेक्षा वेगळी आहे, अशा प्रकारच्या चिंतनात आपण नेहमी असतो आणि तसं आपल्याला ते कधीच सापडू शकत नाही, कारण की ते आपल्यापेक्षा वेगळं नाहीये. हा जर आपण सूक्ष्म विचार केला, सूक्ष्म चिंतन केलं, तर आपल्याला असं लक्षात येईल, की ब्रह्म नावाची जी वस्तू आहे, त्याच्यामध्ये सगळंच विलीन होतं. मयी एव सकलम जातम, मयी सर्वं प्रतिष्ठितम, मयी सर्वं लयं याती, तद्ब्रह्माद्वयमस्म्यहम्. म्हणजे माझ्यापासून सगळं निर्माण होतं. मयी एव सकलम जातम. सगळं माझ्यापासून निर्माण होतं. जातम म्हणजे ज्याचा जन्म होतो. माझ्यापासून सगळ्यांचा जन्म होतो. मयी सर्वं प्रतिष्ठितम म्हणजे माझ्यामध्ये सर्व प्रतिष्ठित आहे. मयी एव सकलम जातम म्हणजे मी ह्या सृष्टीचा ब्रह्मा आहे. म्हणजे ब्रह्मदेव. मयी सर्वं प्रतिष्ठितम म्हणजे माझ्यामध्ये ही सगळी सृष्टी राहते. म्हणजे मी ह्या सृष्टीचा चालक आहे. म्हणजे मी विष्णू आहे. आणि मयी सर्वं लयं याती म्हणजे माझ्यामध्ये सगळं लय पावतं. माझ्यामध्ये सगळं डिसॉल्व्ह होतं. माझ्यामध्ये सगळं विलीन होतं. म्हणजे मीच तो शिव आहे किंवा मीच तो महेश आहे. मयी सर्वं लयं याती.
तद ब्रह्माद्वयमस्म्यहम, म्हणजे तत् ते ब्रह्म, अद्वय, अस्मी म्हणजे आहे, अहम, ते जे ब्रह्म आहे ज्याच्यामधून सगळं निर्माण होतं, ज्याच्यामध्ये सगळं राहतं आणि ज्याच्यामध्ये सगळं विलीन होतं, ते ब्रह्म मीच आहे. हा मंत्र आहे कैवल्य उपनिषदामधला. हे जर आपल्याला लक्षात आलं तर काय होईल, की ज्यावेळी पंचमहाभूत ब्रह्मामध्ये नाहीशी होतात आणि जीव आणि महत्त्व वगैरे यांचा पत्ता नाहीसा होतो, म्हणजे सगळंच्या सगळं याच्यामध्ये नाहीसं होतं. म्हणजे हा अनुभव आपल्याला रोज येतो ना, आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपली जी वेगळेपणाची भावना असते ती नाहीशी होते ना झोपेमध्ये. झोपेमध्ये आपल्याला कुठे माहिती असतं की आपण कोण आहोत, नाही का? त्यावेळी देवा आपण जे ब्रह्मरूप होऊन राहता ते शेवटचं विश्रांतीचं स्थान आहे. अर्जुन असं म्हणतोय कृष्णाला, की ते जे ब्रह्म आहे ते तू आहेस. आता आपण दुसरा श्लोक बघूया. लेट अस सी व्हॉट द सेकंड वर्स हॅज टू से टू अस. भव्या भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्य माहात्म्यम अपि चाव्ययम्. असा श्लोक आहे. याचा अर्थ काय बघूया आपण. याचा अर्थ हा आहे की, ओ लोटस आईड वन, I have heard from you in detail about the appearance and the disappearance of every living entity and have realized your inexhaustible glories. ओ लोटस आईड वन, ज्याचे डोळे कमळासारखे आहेत. तुझ्याकडनं मी ऐकलंय इन डिटेल, विस्तारपूर्वक, द अपिअरन्स अँड डिसअपिअरन्स ऑफ एव्हरी लिव्हिंग एंटिटी. सगळे जीव तुझ्यामधनंच बाहेर निघतात, अपिअर होतात, प्रगट होतात आणि तुझ्यामध्येच विलीन होतात. आणि आय हॅव रिअलाइज्ड युअर इनएक्झॉस्टिबल ग्लोरीज. इनएक्झॉस्टिबल, ज्यांचा अंत नाही होऊ शकत. ग्लोरीज म्हणजे महात्म्य. हे सगळं मी तुझ्याबद्दलचे ऐकलेलं आहे. आता ह्याच्याबद्दल मला जाणून घेण्याची फार इच्छा आहे. उत्पत्तीनाश भूतांचे ऐकिले मी सविस्तर, कळला तुझ पासूनी अभंग महिमा तुझा. अभंग महिमा तुझा, ज्याचा भंग नाही होऊ शकत. इनएक्झॉस्टिबल, त्याच्यातून काही आपण बाहेर काढू शकत नाही. सगळ्या भूतांचे उत्पत्ती आणि नाश हे मी तुझ्याकडनं सविस्तर ऐकले आणि तुझा जो महिमा आहे अभंग, तो मला तुझ्यापासूनच कळला. ह्याच्याबद्दल आपले बंधू किशोर कुलकर्णी काय म्हणतात, ते म्हणतात की, उत्पत्ती लय तू विस्तारिले, हे भगवन मी असे ऐकले, तुझे महात्म्य चिरंतन हेही मी केले असे श्रवण. वृत्तबद्धामध्ये म्हणतात, कशी जाहली सृष्टी उत्पन्नतेची, तिचा नाश होईल कैसा तसेची, मला ज्ञान ते वर्णिलेही समजता, तशी ऐकिली तूमची मी महत्ता. कशी झाली सृष्टी उत्पन्न, तिचा नाश कसा होईल, मला ज्ञान ते तुम्ही सगळं वर्णन करून सांगितलं, समजतं. वर्णिले म्हणजे तुम्ही वर्णन केलं. वर्णन केलं किंवा वर्णिलं, ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत. ठीक आहे. तशी ऐकली तुमची मी महत्ता, तशी तुमची महत्ता जी आहे, युअर ग्रेटनेस और युअर ग्लोरी आय हॅव हर्ड. याच्याबद्दल ज्ञानेश्वर काय म्हणतात बघूया आपण. सो विल गो डाऊन ऑन टू द सेकंड वर्स नाव. आता सेकंड वर्समध्ये, भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यम अपि चाव्ययम्. हे कमलपत्राक्षा, कमलपत्राप्रमाणे जसे तुझे डोळे आहेत, भूतांची उत्पत्ती व नाश आणि तसंच तुझं अपार महात्म्यही मी तुझ्याकडून सविस्तर ऐकलं. तुझ्यापासून सविस्तर ऐकलं म्हणजे तुझ्याकडून सविस्तर ऐकलं. पै कमलायत डोळसा, सूर्यकोटी तेजसा, मिया तुझ पासोनी महेशा परिसिले आजी. ज्ञानेश्वर काय म्हणतात की, कमळासारखे मोठे डोळे आहेत आणि कोटी सूर्यासारखं तेज आहे अशा देवा, महेशा, मी आपल्यापासून आजच ऐकलं आहे. आपल्यापासून मी आपल्यापासून मी अर्जुन म्हणतोय, कृष्णा तुझ्यापासून मी आजच असं ऐकलं आहे की, काय ऐकलं आहे
ये भूते जयापरी होती, अथवा लया हन जैसेनी जाती, ते मजपुढा प्रकृती विवंचिली देवे. हे सर्व प्राणी ज्या रीतीने प्रकृतीपासून उत्पन्न होतात, अथवा उत्पन्न झालेली भूत ज्या रीतीने पुन्हा प्रकृतीमध्ये लय पावतात, ती प्रकृती देवाने मला सांगितली. तुम्ही स्वतःच विचार करा. म्हणजे जस्ट लुक ॲट युअर ओन एक्सपिरियन्स. फॉरगेट अबाउट व्हॉट कृष्ण इज टेलिंग अर्जुन. आपल्याच अनुभवामध्ये आपल्याला हे लक्षात नाही येत का, की आपण बघत असतो की एखादा जीव उत्पन्न होतो. आता आपल्याला स्वतःबद्दल ते कळणार नाही, कारण की आपण आपल्या जन्माचा अनुभव स्वतः घेतलेला नाहीये. आपल्या आईला माहिती आहे, बरोबर आहे. पण आपल्याला हे माहिती नाही की आपण आपल्या आईच्या पोटातनं बाहेर निघालो. आपल्याला ती गोष्ट आठवत नाही, बरोबर आहे. परंतु आपण इतर जीवांचा उत्पत्ती काल, त्यानंतर प्रतिष्ठापना काल आणि लय काल हे तिन्ही बघू शकतो. कुठले जीव आहेत? समजा आपल्या घरी एखादा पाळीव प्राणी असेल, तर त्या पाळीव प्राण्याचा जन्म आपण बघत असतो. त्या पाळीव प्राण्याचं वाढणं आपण बघू शकतो आणि त्या पाळीव प्राण्याचा मृत्यू देखील आपण अनुभवू शकतो. ज्यांच्या घरी पाळीव प्राणी त्यांनी बघितला असेल, त्यांना हा अनुभव निश्चित आला असेल. अशा प्रकारे प्रत्येक जीव, म्हणजे आपण जर स्वतःला जीव समजलो, आपण जर स्वतःला देह समजलो, तर काय होईल की प्रकृतीपासून आपलं शरीर निर्माण झालं. प्रकृतीमध्ये जी तत्व होती, कुठली तत्व होती? 5 होती ना? 5 महाभूतं होती. आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. ह्या सगळ्या तत्वांपासून किंवा ह्या तत्वांपासून थोडा-थोडा भाग घेऊन आपण आपलं शरीर तयार केलं किंवा प्रकृतीने आपलं शरीर तयार केलं. बरोबर आहे? एक-एक कण आपल्या शरीरामधला ह्या प्रकृतीमध्ये आधीपासूनच होता. तर काही कण आपण प्रकृतीमधनं मधनं काढले आणि ह्या शरीरावर चिकटवले. म्हणजे काय की आधी मातीच होती, त्या मातीचा आपण एक पुतळा बनवला. म्हणजे काय झालं की ह्या सृष्टीमधनं, या प्रकृतीमधून हा जीव तयार झाला आणि जेव्हा ह्याचा देहांत होईल, तेव्हा ह्यातले सगळे कण जे आहेत ते पुन्हा प्रकृतीमध्ये इकडे-तिकडे विरून जातील, आहे ना, मिसळून जातील. म्हणून तर आपण म्हणतो ना, पुष्कळदा लोक म्हणतात, की मी मेल्यानंतर माझ्या अस्थी किंवा माझ्या शरीराची जी राख असेल, ती राख तुम्ही अनेक जागी टाकून द्या. नदीत टाका, इकडे टाका, तिकडे टाका. म्हणजे ह्या पृथ्वीपासून माझा देह तयार झालेला आहे. तर ह्या देहामधले जे सगळे काही कण असतील, ते सगळे पृथ्वीमध्ये परत जाऊ दे. आणि ते जातातच ना. ज्या क्षणी आपला देहांत होतो, त्या क्षणी पहिलं काय होतं? पहिलं अग्नी नाहीसा होतो. अग्नी नाहीसा झाला म्हणजे काय झालं? की आपलं शरीर थंड पडतं. अग्नी गेला. वायू चालला जातो. वायू चालला जातो म्हणजे काय? की वायूचं आवागमन थांबतं. पहिले अग्नीपेक्षाही वायूचं आवागमन पहिले थांबतं असं आपण समजू. कारण की वायू इज मोर सटल, राइट? आकाशाला काहीच होत नाही, बरं का? आकाश जसं आहे तसंच आहे. वायू पहिला थांबतो, वायू चालला जातो. म्हणजे प्राण चालला जातो. बरोबर आहे. ते गेल्यानंतर मग अग्नी चालला जातो. शरीर थंड पडतं. ते झाल्यानंतर काय होतं माहिती आहे का? की जलतत्व जे आहे ना, ते जलतत्व सगळंच्या सगळं बाकीच्या म्हणजे पृथ्वी तत्वाला विरघळायला सुरुवात करतं. समजा आपल्या शरीरात जलतत्व जास्त असलं, तर पृथ्वी तत्व त्याच्यामध्ये विरघळून जाईल. द होल बॉडी विल बेसिकली डिसॉल्व्ह इन द जलतत्व. तर शरीर बाहेर पडलं असलं ना कुठे, एखादा मृतदेह समजा बाहेर कुठे पडलेला असेल, तर तो डिसॉल्व्ह होईल, जर पाणी जास्त असलं तर. नाहीतर पाणी काय होईल, की त्यातनं गळून पडेल. द वॉटर एलिमेंट विल ट्राय टू गेट रिलीज्ड, असं होईल. आणि मग जे पृथ्वी तत्व आहे ना, ते इव्हेंच्युअली पृथ्वीमध्ये मर्ज होईल. आता आपण ही सगळी प्रक्रिया जी आहे ना, ती सगळी प्रक्रिया लवकर करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय आहे, की समजा एखाद्या जीवाची त्याच्या शरीराबद्दल आसक्ती फार असली, तर तो जीव ते शरीर सोडून जायला बघत नाही. तर जर त्या देहाचं पूर्णपणे विघटन झालं, म्हणजे त्याच्यातलं काही उरलंच नाही, तर मग तो जीव त्या शरीरामध्ये पुन्हा येऊ शकणार नाही ना. आपण रोज येतो की आपल्या शरीरामध्ये. आपण रोज रात्री आपलं शरीर सोडून जातो, पण त्याच शरीरात परत येतो. हे सुदैव आहे आपलं. आपण भलत्या शरीरामध्ये जागे नाही होत. म्हणजे आज समजा रात्री झोपलो विक्रम पत्तरकीने म्हणून आणि दुसऱ्या दिवशी उद्या सकाळी दुसरं भलतंच कोणीतरी म्हणून उठलो, तर तसं नाही जमणार ना. व्हायला नको तसं. ते नाही होत.
तर ही रोजची जी झोप असते ना आपली रात्रीची, तो म्हणजे एक छोटासा मृत्यू असतो. आणि जेव्हा मृत्यू होतो म्हणजे ज्याला आपण मृत्यू म्हणतो म्हणजे देहांत होतो, ती म्हणजे थोडीशी मोठी झोप असते. तेव्हा आपण एका शरीरामधनं झोपतो, बाहेर निघतो आणि दुसऱ्या शरीरात बाहेर म्हणजे उठतो, असं होतं. आणि ते शरीर देखील आपल्या वासनांमुळे आपल्याला मिळतं किंवा तयार होतं, असं होतं. तर ज्या रीतीने हे सर्व प्राणी प्रकृतीपासून उत्पन्न होतात किंवा उत्पन्न झालेली भूतं ज्या रीतीने पुन्हा प्रकृतीमध्ये लय पावतात, ती प्रकृती देवाने मला सांगितली. देवानी अर्जुनाला सांगितली आणि आत्ता आपण आपल्या मनामधला जो कृष्ण आहे, त्याच्या मदतीने हे समजून घेतली. आपल्या मनामधल्याच कृष्णाने आपल्या मनामधल्या अर्जुनाला हे समजावून सांगितलं. तुम्हाला जर हे समजलं असेल, की प्रकृतीपासून जीव कसे निर्माण होतात आणि प्रकृतीमध्ये कसे लय पावतात, तर त्याच्याबद्दल आत्ता आपण चिंतन केलं. ह्याच्याबद्दल कोणाला काही बोलायचं आहे का? मी थोडंसं आय विल स्टॉप शेअर हिअर. कारण की हे खूप फंडामेंटल आहे. आपण जे स्वतःला समजत असतो ना, जीव म्हणा किंवा देह म्हणा, हा प्रकृतीपासून तयार झालेला आहे आणि तो प्रकृतीमध्येच लय पावतो. ह्याच्यात जीव आणि देह दोन्ही सिनॉनिमस असं बघितलेलं आहे. खरं तर जीव जो आहे, तो जीव आहे प्रकृतीचाच भाग आहे, कारण मायाचाच भाग. परंतु तो जरा जास्त सूक्ष्म आहे. इट इज मोर सटल. तो जीव जो असतो ना, तो एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जातो, असं भगवान स्वतः सांगणार आपल्याला 15व्या अध्यायामध्ये किंवा दुसऱ्या अध्यायातही सांगितलं होतं. ज्याप्रमाणे आपण जुने कपडे काढून टाकतो आणि नवीन कपडे घालतो, त्याचप्रमाणे आपण जुना देह टाकून देतो आणि नवीन देह चढवतो. कपडे काढल्यासारखं आणि कपडे चढवल्यासारखं असं करतो, असा त्याचा अर्थ होऊ शकतो. आणि असा अर्थ समजायला हरकत नाही, इट्स ओके. परंतु हे सगळंच्या सगळं जे आहे ना, सगळंच्या सगळं आपल्या अवेअरनेसमध्ये होत असतं. एव्हरीथिंग इज हॅपनिंग इन अवर ओन अवेअरनेस. देअर इज नथिंग अदर दॅन दॅट. हे अंतिम सत्य आहे. अंतिम सत्य हेच आहे, की माझ्या स्वतःच्या असणेपणाच्या जाणीवे व्यतिरिक्त दुसरं काहीच नाहीये. सगळंच्या सगळं इथे जे आहे असं वाटतंय माझ्या व्यतिरिक्त, ते सगळंच्या सगळं माझ्याच जाणीवेमध्ये असल्यासारखं भासतं, असल्यासारखं भासतं आणि ते सारखं बदलतं. तर जे बदलणारं आहे, त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये आसक्ती असण्याची काहीच गरज नाहीये. असू नये. पुन्हा एकदा शेअर करतो स्क्रीन. लेट अस गो टू द नेक्स्ट वन. आणि प्रकृती कीर उगाणा दिधला, वरी पुरुषाचाही ठावो दाविला, जयाचा महिमा पांघरोनी जाहला, धडवता वेदू. धडवताय की घडवताय? बघूया आपण. आणि प्रकृतीच्या स्वरूपाचा खरोखर सर्व हिशोब दिला आणि ज्या परमेश्वराचा महिमा पांघरून वेद सवस्त्र म्हणजे सुशोभित झाला, त्या परमेश्वराचेही ठिकाण तुम्ही मला दाखवले. ठीक आहे. प्रकृतीच्या स्वरूपाचा खरोखर सर्व हिशोब दिला. म्हणजे प्रकृती कशी चालते हे सगळं तुम्ही मला समजावून सांगितलं. ठीक आहे. आणि ज्या परमेश्वराचा महिमा पांघरून वेद सवस्त्र सुशोभित झाला. तर वेदामध्ये समजा आपण वेदांताचा विचार केला किंवा अद्वैताचा विचार केला, तर अद्वैत कॅन बी व्हेरी ड्राय. अद्वैत फार वृक्ष असू शकतं आणि आहेच, नाही असं नाहीये. अद्वैत म्हणजे काय, की इट इज प्युअर नॉलेज, प्युअर अंडरस्टँडिंग, प्युअर अवेअरनेस, निर्लेप. त्याच्यामध्ये दुसरं काही नाहीच आहे. मग आपण त्याला सजवणार कसं? सुशोभित कसं करणार? तर सगुण ईश्वर जो आहे, सगुण ईश्वर. तर सगुण ईश्वर आपल्याला दिसायला सुंदर दिसतो ना. आता आपण परवाच रामाच्या लहानपणाच्या मूर्तीचं दर्शन घेतलं. छोटा होता राम, 5-6 वर्षाचा मुलगा. तेव्हा त्याचं रूप कसं असेल, तशा रूपाची मूर्ती अयोध्येमध्ये स्थापित करण्यात आली. तर त्याच्याकडे बघून आपल्याला चांगलं वाटलं ना. वी फेल्ट गुड.
तर जेव्हा आपल्याला परमेश्वर आपल्यापेक्षा वेगळा आहे असं वाटतं, तेव्हा त्याचं दर्शन केल्यामुळे आपल्या मनाला समाधान मिळतं. हू कॅन डिनाय धिस? जर आपल्याला एखाद्या सुंदर वस्तूचं, व्यक्तीचं दर्शन घेतल्यानंतर चांगलं वाटत असेल, तर त्या सुखाला किंवा त्या आनंदाला आपण नाही कसं म्हणू शकतो आणि कोणी घेऊ नये असं कसं म्हणू शकतो? म्हणजे समजा मी असं म्हटलं, की मूर्तिपूजा थोतांड आहे किंवा मूर्तिपूजा हे धर्माच्या विरुद्ध आहे आणि मी सगळ्यांच्या मूर्ती तोडून टाकल्या. तर म्हणजे काय झालं, की मला जी व्यक्ती मूर्तिपूजा करते, त्या व्यक्तीच्या मनातली भावनाच नाही कळली. मूर्तिपूजेनी सुद्धा आपण पुढे जातो. मूर्तिपूजेनी पुढे जायचीच आपली अपेक्षा आहे. पुढे जावं हीच अपेक्षा आहे. मूर्तिपूजा करत नाही राहायची. मूर्तिपूजा ही दुसरी पायरी आहे. पहिली पायरी आहे तीर्थयात्रा. तीर्थयात्रा म्हणजे पहिली पायरी म्हणजे अयोध्येला जा. दुसरी पायरी म्हणजे त्या मूर्तीची पूजा करा, आराधना करा, उपासना करा. तिसरी पायरी म्हणजे ध्यानधारणा करा. आणि चौथी पायरी सगळ्यात शेवटची ही पायरी आहे, की असं लक्षात येईल तुम्हाला त्या पायरीवर, की याच्यामध्ये मी स्वतः ध्यान करणारा आणि मी ज्याचं ध्यान करतोय तो राम, ह्या 2 गोष्टी वेगळ्या नाहीच आहेत. हे जेव्हा लक्षात येतं, तेव्हा त्या रामाची प्रतिष्ठापना माझ्या अवेअरनेसमध्ये होते. ती खरी प्रतिष्ठापना आहे. देवळामध्ये जी प्राणप्रतिष्ठा आपण केली, ती भौतिक आहे. परंतु ती प्रतिष्ठापना कशी होऊ शकली, तुम्ही विचार करा. ती प्रतिष्ठापना याच कारणासाठी होऊ शकली, कारण त्या रामाची खरी प्रतिष्ठापना आपल्या हृदयामध्ये गेली हजारो लाखो वर्ष आहे म्हणून. जे रामाचं मंदिर कोणीतरी उद्ध्वस्त करू शकेल. परंतु प्रत्येक भारतीय मनामध्ये जो राम आहे, त्या रामाला आपण कसं उद्ध्वस्त करू शकतो? नाही करू शकत. आणि तो राम उद्ध्वस्त होण्यासारखाच नाहीये. कारण की तो आत्माराम आहे आणि तो सगळ्यांचाच आत्माराम आहे. ज्यांना असं वाटतं की तो आत्माराम माझा नाहीये, त्यांचा देखील आत्माराम तोच आहे. ज्यांना असं वाटतं की मी मूर्ती तोडल्यामुळे मी स्वर्गात जाईन, त्यांचा देखील आत्माराम तोच आहे. परंतु त्या आत्मारामाला ते विसरलेत. त्यामुळे ते द्वैतामध्ये इतके घट्ट रोवले गेले, की त्यांना आपल्या आतल्या आतला जो आत्माराम आहे तो नाही दिसला आणि बाहेरच्या जगामध्ये त्यांनी विध्वंस केला. द्वैताचं हे सगळ्यात एक्स्ट्रीम स्वरूप आहे. एक्स्ट्रीम. तर आपल्याला तितक्या दूर नाही जायचंय. आपल्याला तिथून परत यायचंय. कुठे? आपल्या स्वतःच्या आत्मारामापर्यंत. आपल्या आतला जो आत्माराम आहे, तो जर आपल्याला लक्षात आला, त्याचा जर बोध झाला, तर असं लक्षात येईल की त्याची प्रतिष्ठापना करण्याची गरजच नव्हती. तो तिथे प्रतिष्ठित आहेच. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं इथे काही नाहीच आहे. दॅट इज द रिअल घर वापसी. दॅट इज द रिअल रामाची प्रतिष्ठापना. ती आपल्या आत व्हायला पाहिजे. ती आपल्या आत ज्या क्षणी होईल किंवा ज्या क्षणी आपल्याला हे लक्षात येईल, की इथे माझ्या आत्मारामाव्यतिरिक्त दुसरं काही नाहीच आहे. त्या क्षणी मग बाकीचे सगळे विषय गौण होतील. अशी जर आपली कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस असली, म्हणजे सगळ्या समाजाची जी जाणीव आहे, ती जर ह्या दृष्टीकडे किंवा ह्या जाणीवेकडे, ह्या दिशेने जर गेली, तर मग रामाची प्रतिष्ठापना तर सहज होईल, जी झाली परवा. आपण तर इतके वर्षापासून फक्त ऐकतच होतो. आपल्याला या देहाने, ह्या जन्मामध्ये रामाची इतकी सुंदर मूर्ती प्रस्थापित होईल, असं कधी वाटलं पण नसेल. पण ते झालं. कारण आपलं जे समाज मन आहे किंवा आपल्या समाजाची जी चेतना आहे, ती चेतना त्या दिशेने गेली, जितक्या दूर जायला हवी होती तितक्या दूर. म्हणून ते सगळं घडून आलं, नाही का? आणि आता आज सकाळीच मी योगीजींचा एक इंटरव्ह्यू ऐकला. त्याच्यामध्ये त्यांना
श्रेय देण्याचा प्रयत्न केला इंटरव्ह्यूअरनी, तर त्यांनी म्हणे की आमच्या मार्फत हे फक्त कार्य झालं, आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत, ही सगळी रामाची लीला आहे. रामाने स्वतःला वनवासात ठेवलं असेल इतके दिवस, का बरं ठेवलं? कारण की आपला जो पुरुषार्थ आहे तो कमी पडला. कालच्या मोदीजींच्या भाषणामध्ये तुम्ही ऐकलं असेल की कहीं मेरा पुरुषार्थ कम पड़ा होगा, या कहीं हम लोगों का सामाजिक और सामूहिक पुरुषार्थ कम हुआ होगा, कम पड़ा होगा, इसीलिए राम को वनवास जाना पड़ा। अगर हमारा सामूहिक बल पर्याप्त होता तो फिर राम को वनवास जाने की कोई आवश्यकता नहीं थी. याचा अर्थ काय माहिती आहे का, की आपण आपलाच धर्म जर सोडला तर आपल्यामधला जो आत्माराम आहे तो नाहीसा होईल, त्याला वनवास होईल. तर आपल्या आत्मारामाला जर आपल्यामध्येच आपल्याला प्रतिष्ठित करायचं असेल, तर आपण पहिले आपली ती सगळी जागा स्वच्छ करायला लागेल ना. ती सगळी जागा जर आपण स्वच्छ केली, तयार केली, तर मग तिथे आत्माराम नेहमीच होता, आत्ताही आहे आणि नेहमीच राहील, अशी खात्री आपल्याला पटेल. तर असा बोध होण्यासाठी आपली जागा म्हणजे आपलं घर आणि देवघर किंवा अयोध्येमध्ये जिथे राम मंदिराची स्थापना झाली ते नाही, ते तर करणं आवश्यक आहेच. परंतु आपल्यामध्ये जर आपल्या आत्मारामाला आपल्याला प्रस्थापित करायचं असेल, तर आपली चित्तशुद्धी नको व्हायला का? राइट नाउ अनफॉर्च्युनेटली वी आर फुल ऑफ अवरसेल्व्हज. आपण आपल्या स्वतःच्या मीपणामुळे इतके भरलेलो आहोत, की त्या भरलेल्या जागेमध्ये राम येईल कसा? तर ती भरलेली जागा रिकामी करणं आवश्यक आहे. तेव्हा तो राम इथे प्रतिष्ठित होईल. परंतु तशा प्रकारच्या रामाची आवश्यकता आहे. कारण की तशा प्रकारचा राम जो आहे ना, तो वेदांना सवस्त्र करतो. म्हणजे सुशोभित करतो. त्या परमेश्वराचेही ठिकाण तुम्ही मला दाखवलं. हा ईश्वर कोण आहे, जो सगळी सृष्टी निर्माण करतो? त्याचं ठिकाण तुम्ही मला दाखवलं. जी शब्दराशी वाढे जिये, का धर्मा ऐशिया रत्ना ते विये, ते येथींचे प्रभेचे पाये, वोळगे म्हणोनी. मला हे मराठी अजिबात कळत नाही. त्यामुळे आपण आपल्याला जे मामा दांडेकरांनी मराठीत अनुवाद केलेला आहे तो वाचून बघूया, म्हणजे आपल्याला थोडंसं कळेल. महाराज वेद वाढतो म्हणजे उत्कर्ष पावतो, व जगतो म्हणजे टिकतो, अथवा धर्मासारख्या रत्नाला प्रसवतो, ते सर्व या आपल्या स्वरूप सामर्थ्याचा आश्रय करतो म्हणून. आता हे मराठी देखील आपल्याला वाचून तर कळलं, वाचता आलं, परंतु ह्याचा ॲक्च्युअली नेमका अर्थ काय आहे? ह्याच्याबद्दल आपण थोडंसं चिंतन करू, की महाराज वेद वाढतो. वेद म्हणजे काय आहे, की वेद म्हणजे ह्या सृष्टीमध्ये जे काही सगळं ज्ञान आहे ते ज्ञान. तो वाढतो आणि तो जगतो आणि तो टिकतो. कशामुळे टिकतो? किंवा अथवा धर्मासारख्या रत्नाला प्रसवतो. म्हणजे ह्या वेदांमधून धर्म काय आहे हे आपल्याला कळतं. धर्मासारख्या रत्नाला प्रसवतो म्हणजे ह्या वेदांचं अध्ययन केल्यामुळे आपल्याला धर्म काय आहे हे कळू शकतं. त्या चिंतनातून धर्म आपल्याला कळतो म्हणजे धर्माचा उदय होतो किंवा धर्म नावाचं रत्न जे आहे, इट इज बॉर्न. प्रसवतो म्हणजे प्रसूती होते किंवा त्याचा जन्म होतो. धर्माचा जन्म वेदांपासून होतो. आणि वेद कुठून वाढतो? तर ते सर्व आपल्या स्वरूप सामर्थ्याचा आश्रय करतो. म्हणून वेद जो आहे तो भगवंताच्या, कृष्णाच्या किंवा माझ्याच खऱ्या स्वरूपाच्या सामर्थ्याचा आश्रय करतो. सामर्थ्याचा म्हणजे पॉवर. सामर्थ्य इज पॉवर. त्याचा आश्रय करतो. जर त्याचा आश्रय नसला तर वेद होणारच नाही. म्हणजे वेद अल्सो इज डिपेंडंट ऑन मी. म्हणजे काय आहे, की मला समजा मी म्हटलं, की मला वेद शिकायचे, तर मी असलो तरच तर वेद शिकू शकेन ना. वेदांचं देखील ज्ञान जे आहे किंवा वेदांचा जो बोध आहे, तो देखील मला माझ्या हातच होतोय ना. तर हा कोण आहे ज्याला बोध होतोय? तो जो खरा मी आहे. त्या खऱ्या मीमध्ये आणि त्या खऱ्या मीच्या स्वरूपामध्ये आणि भगवंताच्या स्वरूपामध्ये आणि त्याच्या सामर्थ्यामध्ये काही फरक नाहीये. परंतु जोपर्यंत मी स्वतःला जीव समजत असतो, जोपर्यंत मी स्वतःला भगवंतापेक्षा वेगळा समजत असतो, तोपर्यंत माझं सामर्थ्य माझ्या स्वतःच्या
सीमित आयडेंटिटीमुळे सीमित होतं. सो आय लिमिट माय पॉवर बाय इमॅजिनिंग मायसेल्फ टू बी लिमिटेड. सो माय इमॅजिनेशन ऑफ माय लिमिटेड आयडेंटिटी लिमिट्स माय पॉवर. हाऊ इज दॅट? विचार करा बरं तुम्ही. म्हणजे जर मी स्वतःला माझ्या देहापुरता सीमित आहे असं मानलं असतं, तर माझ्या देहाने जे काही करता येणं शक्य होतं, तेवढंच मी करू शकलो असतो आणि तेवढंच मी करत होतो, इतिहासात काही काळापर्यंत. नंतर मग मी माझ्या बुद्धीनी उपकरणं शोधून काढली. म्हणजे काय झालं, की ह्या उपकरणांच्याद्वारे माझ्या देहाने मला जे काही करता येत नव्हतं, ते मी करू शकलो किंवा करायला लागलो. म्हणजे समजा मला भिंतीवर चढायचं, तर भिंतीवर तर मला चढता येत नाही पालीसारखं किंवा कोळ्यासारखं. तर भिंतीवर चढण्यासाठी मी काय करीन, मी एक शिडी तयार करीन आणि मग त्या शिडीवरनं मी चुपचाप वर चढून जाईन ना भिंतीवर. किती सोपं आहे. तर माझ्या देहाने मला जे काही करता येणं शक्य नाहीये, ते मी माझ्या बुद्धीनी उपकरणं शोधून काढली आणि त्या उपकरणांनी ते साध्य केलं. म्हणजे काय केलं, की ही उपकरणं म्हणजे माझ्या देहाचंच एक्सटेन्शन आहेत ना, तुम्ही विचार करा. माझ्या मनामध्ये हा विचार आला, की मी भिंतीवर चढावं. परंतु माझ्या नैसर्गिक देहाने मला ते करता येणं शक्य नाही आहे. म्हणून मी एक उपकरण शोधून काढलं आणि त्या उपकरणाच्या साहाय्याने मी भिंत चढून गेलो, नाही का? अशा प्रकारच्या सिद्धी ही पण एक ही छोटीशी सिद्धीच आहे ना. ही भौतिक जगतातील सिद्धी आहे. म्हणजे मटेरियल लाईफमधली ही अचीव्हमेंट आहे. तर अशा प्रकारे आधी दैविक सिद्धी देखील लोकांना प्राप्त होऊ शकतात. आणि पहिल्यांदी एखादी गोष्ट आपण सिद्ध करावी आधी भौतिक जगतामध्ये, तर त्याच्यासाठी आपल्या मनामध्ये त्या गोष्टीची कल्पना येणं आवश्यक आहे ना. म्हणजे माझ्या घराचं उदाहरण घेऊ, की आमचं घर जेव्हा बांधलं आम्ही, तेव्हा ते घर कसं असावं अशी माझ्या मनामध्ये एक कल्पना होती. ती कल्पना मी कागदावर चित्र काढून आणि माझ्या बिल्डरला दाखवली, की अशा प्रकारचं घर मला बांधायचंय. तर तशा प्रकारच्या घराचं चित्र त्यांनी त्याच्या CAD/CAMवर 3Dवर वगैरे काढून दाखवलं मला, की हे असं दिसणार आहे तुझं घर. मी म्हटलं, "येस, एक्झॅक्टली असंच दिसायला पाहिजे घर ते." तर त्या घराचा प्लॅन माझ्या डोक्यामध्ये तयार होता. त्या घरावर ज्याप्रमाणे तो प्लॅन आहे त्याच्यात एलिव्हेशन कसं दिसेल, म्हणजे समोरून घर कसं दिसेल, बाजूनी कसं दिसेल, मागून कसं दिसेल, दुसऱ्या बाजूनी कसं दिसेल, हे सगळं त्यांनी त्याच्या कॉम्प्युटरवर काढून आणि मला दाखवलं आणि मला ते सगळं पसंत पडलं. त्यांनी मग आम्ही हे सगळं याचं इंजिनिअरिंग एनालिसिस केलं, की हे सगळं बरोबर उभं राहील की नाही? ह्याच्यासाठी कुठे सपोर्ट देणं आवश्यक आहे? कुठे पिलर्स असायला पाहिजे? रूफ कसं असायला पाहिजे? छत कसं असायला ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पहिले आमच्या डोक्यातून कागदावर उतरवल्या. त्याच्यानंतर मग सामान विकत आणलं आणि घर बांधलं. म्हणजे काय झालं, की भौतिक जगतामध्ये देखील एखादी कल्पना आपल्याला जर मूर्त स्वरूपामध्ये आणायची असेल, तर पहिले तिचं चिंतन आधी दैविक, आध्यात्मिक स्तरावर होतं. म्हणजे तुम्ही ह्याच्याही आधीचा जर विचार केला, लेट्स गो डीपर इंटू धिस, की माझ्या मनात ही जी कल्पना आली, ही कशामुळे आली? माझ्या मनाला चालना कोण देतंय? माझ्या मनाला चालना देणारी जी शक्ती आहे, ती त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे ना, त्याच्यापेक्षा खोलवर आहे. तर असं जेव्हा आपण खोलवर जात जातो ना, कुठल्याही गोष्टीसाठी, आपल्याला असं लक्षात येईल, की देअर इज समथिंग दॅट कॅनॉट बी डिनाईड आणि बियॉन्ड दॅट देअर इज नथिंग. आणि तत्वमसी, ते तू आहेस. आणि तेच मी देखील आहे, अहम ब्रह्मास्मी. त्याच्यामध्ये तू आणि मी हा भेद नाहीये. अहम ब्रह्मास्मी हा आपला अनुभव आहे आतला. पण जेव्हा आपण इतर कोणाशी बोलू, तेव्हा आपण अहम ब्रह्मास्मी असं नाही म्हणणार. अहम ब्रह्मास्मीचा अनुभव आपल्याला येईल. परंतु इतरांशी बोलताना आपण काय म्हणू? तत्वमसी. ते जे सत्य आहे ते तू आहेस. ते जे अंतिम सत्य आहे, ते तू आहेस. कारण की इतरांना आपण दुसऱ्याला बोलतोय ना त्यांच्याशी, तर त्यांना तो अनुभव त्यांच्या आतमध्ये यायला पाहिजे ना. त्यांना जर आपण म्हटलं, की अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्म आहे. तर तो म्हणेल, की तू ब्रह्म असशील, पण मला त्याचा अनुभव येत नाही. तू ब्रह्म आहे ह्याचा अनुभव मला येत नाही. असं म्हणेल ना. तर तसं नाहीये. प्रत्येकाला हा अनुभव आपण स्वतःला आपल्या आतमध्येच घ्यायचा. खरं तर हा अनुभव आपल्यामध्ये नेहमी असतो. ह्या अनुभवावरच सगळं आधारित आहे.
परंतु तो नेहमी असतो त्यामुळे आपण त्याला बघत नाही किंवा आपलं त्याकडे लक्ष जात नाही. जे नेहमी उपलब्ध असतं ना, त्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही आणि त्याला आपण काही किंमत देत नाही. कारण की नेहमी उपलब्ध आहे. असीमित उपलब्ध आहे. समजा तुम्हाला असं लक्षात आलं, की अनलिमिटेड वॉटर, अनलिमिटेड इलेक्ट्रिसिटी, अनलिमिटेड मनी, अनलिमिटेड फूड इज अवेलेबल. मग काय होईल? तुम्हाला त्याची किंमत नाही उरणार. असं दिसतंय ना, आपण पुष्कळदा कधी-कधी लग्नाच्या रिसेप्शनला वगैरे जातो. तर भरपूर उपलब्ध असतं अन्न. तर लोक काय करतात, की लोक प्लेट नाही घेऊन जात, ते परात घेऊन जातात आणि त्याच्यामध्ये असा डोंगर तयार करतात अन्नाचा, की जसं ह्याच्या आधी कधी काही खाल्लंच नाही आणि ह्याच्यानंतर पुन्हा कधी काही मिळणारच नाही खायला. असे आपण बघितले असतील नमुने, है ना? तर काय होतं, की जर आपल्याला खूप जास्त उपलब्ध असलं, तर मग आपल्याला त्याची किंमत राहत नाही. आणि मग काय करतो आपण, ते उपलब्ध असतं एवढं सगळं, मग त्यातलं थोडंसं खातो, काही आवडलं नाही तर फेकून देतो. म्हणजे खूपदा तुम्ही असं बघितलं असेल, की रिसेप्शनमध्ये लोक जे अन्न घेतात ना, त्याच्या अर्धच खातात आणि बाकीचं फेकून देतात. असंही करतात. कारण की खूप उपलब्ध आहे म्हणून त्याची किंमत नाही किंवा समबडी एल्स हॅज प्रोव्हाइडेड दॅट. आपण नाही विकत घेतलं. आपण विकत घेतलं तर मग त्याची किंमत असेल आपल्याला. मग आपण ते पुरवून-पुरवून खाऊ. परंतु जर त्याची प्राइस हॅज बीन पेड बाय समबडी एल्स, त्याचं मूल्य जर कोणी दुसऱ्यानी चुकतं केलं असेल, तर मग आपल्याला त्याची किंमत राहणार नाही. तर जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट नेहमी उपलब्ध असते, तेव्हा त्याची आपल्याला किंमत नसते. त्याचप्रमाणे आपलं हे जे अस्तित्व आहे ना, त्या अस्तित्वाची आपल्याला काही किंमतच नाहीये. आणि खरं तर सत्य तेच आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण ज्या अनुभवतो, आपल्यापेक्षा वेगळ्या अशा, त्या सगळ्याच्या सगळ्या वस्तू खऱ्या नाहीयेत. त्या खऱ्या आहेत असं आपण मानतो आणि मग त्याच्या मागे पळतो. मग जितकं आपण त्याच्या मागे पळू, तितकं ते आपल्यापेक्षा दुर्पत. तर त्या भ्रांतीमध्ये राहायची गरजच नाही आपल्याला. जर आपण स्वतःला ओळखलं तर. त्यामुळे हे सगळंच्या सगळं जे द्वैताचं जग आहे ना भासमान, हे सगळंच्या सगळं माझ्या असण्यावर, माझ्या जाणीवेवर अवलंबून आहे. आणि त्या जाणीवेचा कधीच नाश होत नाही. त्या जाणीवेचा ना कधी जन्म होतो, ना कधी त्याच्यामध्ये काही बदल होतो, ना कधी त्याचा नाश होतो. ते सत्य आपण सर्व आहोत. ते एकच सत्य आहे. त्या एका सत्यामध्ये आपण सर्व वेगवेगळे आहोत असा आपल्याला भास होतो. ते सत्य केवळ माझ्या आत आहे. ते सत्यच मी आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जे काही मला दिसतं इथे, ते सगळंच्या सगळं भासमान. हे आपल्याला प्रत्येकाला आपल्या आतून कळायला पाहिजे, वाटायला पाहिजे. म्हणजे मग काय होईल, की ह्या भासमान जगताला बदलवण्याचा आपण प्रयत्न नाही करणार. ते जग केवळ आपल्या असण्यामुळे बदलेल. This whole world will get transformed just by our own being peaceful. मी जर मनात शांत असलो, माझ्या मनात जर शांती असली, कारण माझं मन माझ्या जाणीवेमध्ये विलीन झालेलं आहे. तर त्या शांत मनाच्या सान्निध्यात जे कोणी येईल, ते सगळेच्या सगळं शांत होईल. चैतन्य महाप्रभू बंगालमधनं वृंदावनपर्यंत पायी-पायी गेलेत, असं म्हणतात. तर ते इतके शांत होते आणि इतके प्रेमळ होते. प्रेमरूपच होते ते, की जंगलामधनं एकमेकांशी वैर असणारे जे प्राणी आहेत, म्हणजे साप आणि मुंगूस किंवा वाघ, सिंह आणि इतर प्राणी. असे जे प्राणी होते ते सगळेच्या सगळे त्यांच्या सान्निध्यामुळे त्यांच्यासोबत जंगलात चालत असताना त्यांचा वैरभाव विसरून त्यांच्यासोबत चालायला लागले, अशी कथा आहे. अशाच प्रकारची कथा राम आणि लक्ष्मण आणि सीतेबद्दल पण आहे. जेव्हा राम, लक्ष्मण, सीता जंगलातून पायी-पायी चालले होते किंवा जायचे, तेव्हा पशुपक्षी नाही, झाडं-झुडपं देखील, वृक्षवल्ली देखील त्यांना त्यांच्या केवळ असण्यामुळे बहर यायचा. अनसिझनली दे वूड फ्लॉवर. आता सध्या आमच्या इथे बाहेर हिवाळा आहे, त्यामुळे बाहेर तुम्ही माझ्या मागचं जे चित्र बघतात, त्याच्यामध्ये सगळा बर्फ दिसतोय तुम्हाला. परंतु राम, लक्ष्मण, सीता समजा ह्या परिसरातून चालत गेलेत,
तर इथे सगळ्या झाडांना पुन्हा एकदा फुलं फुलतील, अशा प्रकारचं वर्णन रामायणामध्ये आहे. म्हणजे काय आहे, की जर माझं मन शांत असलं, मी जर शांत असलो, तर माझ्या मनाची जी शांती आहे, ती शांती सर्वदूर पसरेल ना. ज्याप्रमाणे फुलाचा सुगंध सगळीकडे पसरतो, दरवळतो, तर ते फूल मी सुगंध देणार आहे, म्हणून मी उमलणार आहे, अशा प्रकारच्या कर्तृत्व भावनेमध्ये नसते. कर्ताभावामध्ये नसते. त्याचप्रमाणे जो गीतेचा साधक आहे, जो गीता समजून तिला आपल्या जीवनात उतरवून, आचरणात आणून जगतो, त्याच्या जीवनाचा जो सुगंध आहे, तो सुगंध आपोआप दरवळेल सगळीकडे. त्याला हे सांगत फिरावं लागणार नाही, की "अरे, मी गीता वाचली आहे, मी गीता आचरणात आणतो आणि तुम्ही बघा माझ्याकडे आणि मला फुलं वाहा." असं नाही करणार. असं होणारच नाही. असं करण्याची गरजच नाही पडणार. कारण की गीता जर आपल्या पचनी पडली असेल, तर आपल्याला निंदा आणि स्तुती दोन्ही सारख्याच असायला पाहिजे. गीता जर खरंच कळली असेल, तर आपल्याला हे कळायला पाहिजे, की माझ्या व्यतिरिक्त इथे दुसरं काही नाहीच आहे. माझ्या व्यतिरिक्त दुसरं जे काही आहे ते केवळ एक आभास आहे. हे तर कळायला पाहिजे. हे जर कळलं तर जगामधनं आपल्याला काय मिळतंय? जगाचा आपल्याकडे दृष्टिकोन काय आहे? लोक आपल्याला काय म्हणतात? याच्याबद्दल आपण टोटली विल बिकम इंडिफरंट. उदासीन होऊन जाऊ. कोणी काही म्हणालं काय फरक पडतो? ज्यांना जे म्हणायचंय त्यांना ते ते तर म्हणत राहतीलच. त्यांचीच आपण तोंड बंद नाही करू शकत. करू द्या. It's okay. ज्यांना स्तुती करायची असेल ते स्तुती करतील, पण त्याच्याकडे सिरियसली बिलकुल नाही बघायचं. स्तुती पचवणं खूप जास्त कठीण आहे. निंदा पचवणं त्या मानाने सोपं आहे. पण स्तुती पचवणं फार कठीण आहे. ती स्तुती सारखी ऐकावी असं वाटतं. तर कानांनी स्तुती ऐकावी असं वाटतं आणि निंदा ऐकू नये असं वाटतं. हा कानाचा रागद्वेष आहे. ह्याच्या पुढे जायचं आपल्याला. है ना? जी शब्दराशी वाढे जिये, का धर्मा ऐशिया रत्ना तेविये, ते येथींचे प्रभेचे पाये वोळगे म्हणोनी. महाराज वेद वाढतो म्हणजे उत्कर्ष पावतो, तो जगतो, टिकतो अथवा धर्मासारख्या रत्नाला प्रसवतो. ते सर्व आपल्या स्वरूप सामर्थ्याचा आश्रय करतो म्हणून. तर ह्यातून धर्मासारखं रत्न कसं प्रसवतं, की जर मी माझ्या जाणीवेमध्ये नेहमी प्रतिष्ठित असलो, तर काय होईल, की माझा दैनंदिन जीवनातला व्यवहार किंवा माझा ह्या जगातला व्यवहार माझ्या जाणीवेवर, माझ्या बोधावर, माझ्या अंडरस्टँडिंगवर आधारित असेल ना. जर मला हे कळलं, की हे जग म्हणजे माझ्या मनाचं प्रतिबिंब आहे, तर काय होईल, की हे जग म्हणजे माझाच विस्तार आहे असं मी बघेन आणि जे माझं असतं किंवा जे माझा विस्तार असतं त्याच्यावर माझं खूप प्रेम असतं. हे तुम्ही अगदी साधी गोष्ट बघा, की आपल्या शरीरामधनं अनेक गोष्टी बाहेर पडतात राइट? आपण नखं कापतो ना, तर नखं जोपर्यंत आपल्या शरीरावर चिकटलेली असतात, तोपर्यंत आपल्याला ती नखं हवी-हवीशी वाटतात किंवा त्यांच्यावर आपलं प्रेम असतं. त्या नखांवर कित्येक लोक आपल्या काही बहिणी आहेत इथे, की ज्या नखांवर चित्रकारी करतात, रंग लावतात वगैरे, वगैरे. आता आजकाल तर अशी नखं मिळतात, की ती वरनं चिकटतात पण. आहे ना? अशी मोठी-मोठी नखं मिळतात, ती चिकटतात. काही दिवसानंतर ते निघून पण जातात. जोपर्यंत ती हातावर असतात ना, तोपर्यंत आपलं त्याच्यावर खूप प्रेम असतं आणि लोकांना आपण कौतुकाने दाखवतो, "हे बघा माझी नखं." परंतु एकदा ती निघाली किंवा तुटली किंवा काढायची वेळ आली आणि ती काढली, तर त्याच्यानंतर जे काढलं आपण, ते आता नाऊ इट इस नो लॉंगर अ पार्ट ऑफ मी. आता ते माझा भाग नाहीये. आता ते माझ्यापेक्षा वेगळं झालं. त्यामुळे आता आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल काही आसक्ती नाहीये. मग ते आपण कचऱ्यात फेकून देतो, नाही का? तर विचार करा, की जी वस्तू माझी आहे किंवा ज्या वस्तूला मी आहे असं मानलेलं आहे, त्या वस्तूबद्दल माझ्या मनामध्ये स्वाभाविक, साहजिक एक प्रेम असतं. समजा सगळं जग हे माझाच विस्तार आहे, हे मला कळलं.
तर त्या जगाबद्दल माझ्या मनामध्ये प्रेमाव्यतिरिक्त दुसरी कुठलीही भावना येऊ शकणार नाही. हा सिद्धांत आहे. लक्षात येतंय का? जेव्हा अशा प्रकारे आपण जगाला बघतो, तेव्हा आपण कुठला धर्म पाळू? द गोल्डन रूल, की मला जे लोकांनी केलेलं आवडतं माझ्यासाठी, ते मी लोकांसाठी करेन आणि लोकांनी माझ्यासाठी जे केलेलं मला आवडत नाही, ते मी लोकांसाठी करणार नाही. म्हणजे ज्यांनी मला त्रास होतो, ते मी लोकांना अजिबात करणार नाही. आणि मला ज्याच्यानी प्रसन्न वाटतं किंवा ज्यांनी चांगलं वाटतं, ते मी लोकांसाठी करायचा प्रयत्न करेन. म्हणजे काय, की मी लोकांची सेवा करेन. मी लोकांची निंदा करणार नाही. मी लोकांना कंडेम करणार नाही. मी लोकांना पूर्ण स्वातंत्र्य देईन. ज्यांना जसं वागायचं असेल त्यांनी तसं वागावं. कारण की मी स्वतः कसं वागावं ह्याचं स्वातंत्र्य हवं आहे ना. तर मग तेच स्वातंत्र्य मी इतर लोकांना द्यायला नको? हा धर्म आहे. धर्म हाच आहे, की ह्या सगळ्या जगावर आपलं प्रेम असावं. प्रेम हाच एक धर्म आहे मनुष्याचा. म्हणजे मग काय होईल, की त्या प्रेमामध्ये सगळ्यांना आपण स्वातंत्र्य देऊ. जे स्वातंत्र्य आपण स्वतःसाठी हवं आहे असं म्हणतोय तेच. तर असा धर्म ह्याच्यातून प्रसवेल. कशातून? मला जर माझ्या स्वतःच्या स्वरूपाची जाणीव झाली तर किंवा बोध झाला तर. तर त्या स्ववर, त्या खऱ्या मीवर, त्या आत्मारामावर धर्म आधारित आहे, वेद आधारित आहेत आणि धर्म त्यातनं बाहेर निघतो. तर असा जर आत्माराम आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रस्थापित झाला, तर ह्या सगळ्या जगामध्ये रामराज्य प्रस्थापित होईल. ते रामराज्य प्रस्थापित आपल्याला भौतिकदृष्ट्या नाही करायचंय. म्हणजे रामाने जाऊन लंका जिंकल्यानंतर लंकेमध्ये स्वतः राज्य नाही केलं. लंकेचा जो राजा होता त्याला ते राज्य देऊन टाकलं आणि परत आला. तर त्या लंकेतल्या क्षेत्रामध्ये जो सत्वगुण होता किंवा जो सत्वगुणांनी परिपूर्ण होता, अशा राजाला रामाने गादीवर बसवलं. आपण जर बघितलं रामायणात, तर विभीषण हा सत्वगुण, रावण हा रजोगुण आणि कुंभकर्ण हा तमोगुण. हे 3 गुण आपल्याला रामायणातच दिसतात. तर त्यापैकी तमोगुण आणि रजोगुण ह्या दोघांचाही समूळ नाश केला रामाने आणि सत्वगुण प्रस्थापित केला. तर आपल्याला जगात राहताना कुठल्यातरी एका गुणावर तर राहणं आवश्यक आहे ना. त्यामुळे जगात राहताना आपण सत्वगुणाच्या अधिष्ठानावर राहावं. रजोगुण आपण सर्वांच्या कल्याणासाठी वापरावा आणि तमोगुण जेवढा आवश्यक आहे तेवढाच वापरावा. अशा प्रकारे जर आपण राहिलो, तर आपण सगळेजण रामराज्यात राहू. अशा प्रकारच्या रामाचं राज्य आपल्या मनात पहिले प्रस्थापित होणं आवश्यक आहे. तर जर आपल्या मनात प्रस्थापित झालं, आपल्या जीवनात प्रस्थापित झालं, तर ते जगामध्ये आपोआप प्रस्थापित होईल. तर ह्या रामाची प्राणप्रतिष्ठा आपल्या मनात होणं, करणं हे अपेक्षित आहे आणि हे आवश्यक आहे. त्यांनी समाजाचं कल्याण होईल, जगाचं कल्याण होईल म्हणून मी हे करतोय असं मानण्याची काही आवश्यकता नाही. रामराज्य माझ्या मनात, माझ्या हृदयात जर प्रस्थापित झालं, तर त्याच्यात माझंच कल्याण आहे हे जर मला कळलं ना, तर तेवढंही पुरे. रामराज्य आपण आपल्या मनामध्ये प्रस्थापित करून आपलं स्वतःचं कल्याण करून जर घेतलं ना, तरी सुद्धा पुष्कळ चांगलं होईल. म्हणजे मी ह्याच्या आधी पण सांगितलं, पण माझे आजोबा मला नेहमी म्हणायचे, की "विक्रम, यू बी गुड युअरसेल्फ, सो दॅट यू विल बी शुअर दॅट देअर इज ॲट लीस्ट वन स्काउंडरल लेस इन द वर्ल्ड." आपण जर चांगले असलो, तर आपल्याला एक तर खात्री आहे ना, की ॲट लीस्ट एक कमी लुच्चा माणूस आहे या जगामध्ये. तर तसं करायला काय हरकत आहे? म्हणून ह्या सगळ्या अभ्यासाची आवश्यकता आहे. ह्या सगळ्या चिंतनाची आवश्यकता आहे. ऐसे अगाध महात्म्य, जे सकळ मार्गैक गम्य, जे स्वात्मानुभव रम्य, ते या परी धाविले. असं आपलं अपार महात्म्य आहे. आपलं महात्म्य हे सर्व मार्गांनी जाणण्याचा एक विषय आहे व जे आपल्या स्वतःच्या आत्म्याच्या अनुभवामुळे
रममाण होण्यास योग्य असं जे आपलं महात्म्य ते आपण मला याप्रमाणे दाखवलं. एवढी मराठी सुद्धा किती जड आहे ना, म्हणजे सच अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. तर हे समजायला सुद्धा जरा वेळ लागेल आपल्याला. ठीक आहे. असं आपलं महात्म्य अपार आहे हे तर कळलं आपल्याला. अपार म्हणजे विदाऊट एनी लिमिट. महात्म्य म्हणजे ग्रेटनेस. आपलं महात्म्य हे सर्व मार्गांनी जाणण्याचा एक विषय आहे. सर्व मार्गांनी जाणण्याचा एक विषय आहे. रिगार्डलेस ऑफ व्हॉट एव्हर वे यू चूज, जाणण्याचा विषय काय आहे की आपलं महात्म्य. व जे स्वतःच्या आत्म्याच्या अनुभवामुळे रममाण होण्यास योग्य आहे, त्यांचं जे महात्म्य आहे ना, म्हणजे कृष्णाचं, देवाचं, ते महात्म्य आपल्या स्वतःच्या आत्म्याच्या अनुभवामुळे, आपल्या स्वतःच्या आत्म्याचा जर अनुभव आला तर त्याच्यामुळे काय होईल? रममाण होण्यास योग्य. म्हणजे त्याच्यामध्ये रममाण म्हणजे टू बी इमर्स्ड इन इट, टू रिव्हेल इन इट, टू बी ब्लिसफुल इन इट. रममाण म्हणजे तुम्ही त्याच्यात रमून गेलात. राम या शब्दाचा अर्थच हा आहे की जो सगळीकडे रमतो, सर्व जगात रमतो, तो म्हणजे राम. तर जर मला माझ्या आतल्या आत्माराम्यात आत्मा आत्म्या आत्माराम्या आत आत्मारामाचा अनुभव आला. माझ्या आतल्या आत्मारामाचा अनुभव जर मला आला, मला स्वतःच्या आत्म्याचा अनुभव जर आला, तर काय होईल? की हेच ठिकाण जे आहे ते रममाण होण्यास योग्य. धिस इज द ओन्ली प्लेस व्हेअर आय शुड रिअली बी सिच्युएटेड अँड बी ब्लिसफुल. आत्मनी एव आत्मना तुष्टा. स्थितप्रज्ञस्तदोच्यते. तर ह्याच्यामध्ये जर मी रममाण झालो, तर असं जे आपलं महात्म्य ते आपण मला ह्याप्रमाणे दाखवलं. म्हणजे काय की आपलं महात्म्य म्हणजे कृष्णाचं महात्म्य, कृष्णाचा आत्मा, कृष्णाचं ऐश्वर्य, हे आणि माझा आत्मा ह्या दोनमध्ये काहीही अंतर नाहीये. आपल्या स्वतःच्या आत्म्याच्या अनुभवामुळे रममाण होण्यास योग्य. आपल्या स्वतःच्या आत्म्याचा जर अनुभव आला, तर आपल्याला असं कळेल की ज्याप्रमाणे मला माझ्या स्वतःच्या आत्म्यामध्ये रममाण व्हायला बरं वाटतं, चांगलं वाटतं, ब्लिसफुल वाटतं, तसंच मला ह्या भगवंताचं महात्म्य जर ऐकलं आणि कळलं, हे सर्व मार्गांनी जाणण्याचा एक विषय आहे, भगवंताचं महात्म्य. पण त्याचा आपण जितका जास्त अभ्यास करू, तितकं आपल्याला असं लक्षात येईल की हे जे भगवंताचं महात्म्य आहे, हे माझ्यापेक्षा वेगळं नाहीच आहे. माझा आत्मा आणि भगवंताचं महात्म्य, भगवंताचा आत्मा, परमात्मा. आत्मा आणि परमात्मा ह्या दोन गोष्टी वेगळ्या नाही आहेत. हे आपल्याला आतून कळेल. ते आपण मला ह्याप्रमाणे दाखवलं. जैसा केरू फिटलिया आभाळी, दिठी रिगे सूर्यमंडळी, का हाते सारुनी बाबुळी, जळ देखिजे. ज्याप्रमाणे आकाशातले ढग नाहीसे झाल्यावर दृष्टी सूर्यमंडळात प्रवेश करते, अथवा पाण्यावरील गोंडाळ हाताने दूर करून ज्याप्रमाणे पाणी दाखवावं, ज्याप्रमाणे आकाशातलं ढग नाहीसे झाले, की दृष्टी सूर्यमंडळात प्रवेश करते, म्हणजे आपल्याला सूर्यमंडळ दिसतं. कारण की आकाशातले ढग गेले, किंवा पाण्यावरील गोंडा म्हणजे पाण्यावर जे जमा होतं ना, अल्जी वगैरे, ते सगळं समजा आपण वेगळं केलं, त्यामुळे त्या खालती पाणी दिसेल ना. आधी आपल्याला नुसतं हिरवं काहीतरी दिसत होतं, डकवीड म्हणा, अमुक तमुक. त्याच्या खालती तर पाणी आहे ना. ना तरी उकलतया सापाचे वेढे, जैसे चंदना खेव देणे घडे, अथवा विवसी पळे मग चढे निधान हाता. म्हणजे काय? अथवा सापाचे वेहे उकलले असता, म्हणजे सापाचे वेढे असतात ना, ते समजा आपण उकलले, ज्याप्रमाणे चंदनाला भेटतायत. असं म्हणतात की चंदनाला विळखा घालून साप बसतो, किंवा कोबरा जो असतो, नाग, तो बसलेला असतो चंदनाला विळखा घालून. पण जर आपण त्या सापाला उकललं, नागाला जर उकललं, तर त्याच्या आतमध्ये, इफ वी अनवाइंड हिम, देन त्याच्या आतमध्ये आपल्याला चंदन दिसेल. अथवा पिशाच्च दूर केल्यानंतर जसं पुरलेलं द्रव्य हाती लागतं. त्याला आधीच्या काळी आपण लहानपणी गोष्टी ऐकल्या होत्या ना, की ह्या झाडाखाली धन पुरलेलं आहे म्हणून कोणीतरी, पण त्या झाडावर एक पिशाच्च बसलेला आहे. त्यामुळे ते पिशाच जोपर्यंत आपण दूर करत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या झाडाजवळ जाताच येणार नाही. ते धन काही हाताला लागणार नाही. तैसी प्रकृती हे आड होती, ते देवेची सारोनी परोती, मग परतत्व माझी मती शेजार केले. त्याचप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या आड अज्ञान होतं. अज्ञान म्हणजे
मला मी कोण आहे हेच माहिती नव्हतं. ते देवांनीच दूर सारलं. नंतर माझ्या बुद्धीला आपणच परब्रह्माचं शेजघर केलं. म्हणजे यू मेड मी, माझ्या बुद्धीला, यू मेड माय इंटेलेक्ट परब्रह्माचं शेजघर, म्हणजे द बेडरूम ऑफ परब्रह्म. माझ्या बुद्धीला त्याचं बेडरूम केलं. ब्रह्मस्वरूपी माझी बुद्धी स्थिर केली. आपण आपल्या बेडरूममध्ये जाऊन स्थिर होतो ना, आपल्या बेडरूममध्ये गेलो की आपण झोपून जातो. तर तिथे जर परब्रह्माचं शेजघर केलं, म्हणजे द बेडरूम इज मेड आउट ऑफ परब्रह्म, आणि तिथे जाऊन माझी बुद्धी स्थिर झाली. म्हणजे आय स्लेप्ट ऑन द बेड ऑफ परब्रह्म इन माय बेडरूम. म्हणजे माझ्या बुद्धीला हे लक्षात आलं की परब्रह्म ही एकच वस्तू आहे. एव्हरीथिंग एल्स इज ओनली अन अपिअरन्स इन दॅट परब्रह्म, इन्क्लुडिंग माय इंटेलेक्ट, इन्क्लुडिंग माय बुद्धी. पण त्या बुद्धीच्या आधाराने आपल्याला हे सगळं चिंतन करायचंय. पहिले आपण कोण आहोत हे समजून घ्यायचंय, आणि नंतर ती बुद्धी जी आहे ना, ती ह्या परब्रह्मात विलीन करून टाकायची. दिस इज द अल्टिमेट गोल ऑफ दिस होल चिंतन. म्हणून ये विषयीचा मज देवा, भरवसा कीर जाहला जीवा, परी आणिक एकठे एक हे वा उपनला असे. म्हणून देवा, याविषयी माझ्या जीवाची खरोखर खात्री पटली, परंतु आणखीन एक उत्कट इच्छा उत्पन्न झाली आहे. कुठली? तो भिडा जरी म्हणो राहो, तरी आना कवणा पुसोक जावो, काय तुझ वाचोनी ठावो, जाणत आहो आम्ही. आम्ही भिडेमुळे ती गोष्ट विचारावयाची राहू दिली. समजा मला भीती वाटली, भीड वाटली, की मी तुला ती विचारली नाही, गोष्ट राहू दिली, तर मग आम्ही दुसऱ्या कोणाला विचारायचं? कोणाला विचारायला जायचं? तुझ्या वाचून दुसरी विचारण्याची जागा आम्हाला माहिती आहे का? जळचरू जळाचा आभारू धरी, बाळक स्तनपानी उपरोधू करी, तरी तया जिणया श्रीहरी आना उपायो असे. पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांनी जर पाण्याच्या उपकाराचं ओझं मानलं, मी पाण्यात राहतो त्यामुळे पाण्यात पाण्याचा माझ्यावर खूप उपकार आहे, असं पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांनी जर म्हटलं, किंवा मुलाने स्तनपान करण्याविषयी आईची भीड धरली. आता समजा मुलांनी मी कसं काय स्तनपान करू, असं जर विचार केला, तर देवा, त्याला जगण्यास दुसरा उपाय आहे का? ही कॅनॉट सर्व्हाइव्ह ना. म्हणून भीड साकडी न धरवे, जीवा आवडे तेही तुझ पुढा बोलावे, तव राहे म्हणितले देवे चाड सांगे. म्हणून भीड किंवा संकोच धरवत नाही. मनाला जे बरं वाटेल ते देखील तुझ्यापुढे बोलून दाखवावं, असं अर्जुनाने केलं. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, थांब, तुझी काय इच्छा आहे ते सांग, जी काही इच्छा असेल ते सांग, असं कृष्ण म्हणाले. अशा प्रकारे आपण दुसऱ्या श्लोकावर ज्ञानदेवांनी ज्या ज्या ओव्या लिहिल्या होत्या, त्या सगळ्या ओव्या वाचल्या, त्यांचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला, आणि हा सगळा अभ्यास जेव्हा केव्हा आपला पूर्ण होईल, तेव्हा आपल्याला अशी आशा आहे, किंवा आपण अशी आशा करू, की ही सगळीच्या सगळी शिकवण आपल्या दैनंदिन जीवनात उतरेल. तर अशा प्रकारची प्रार्थना करून आत्तापुरता आपण इथे थांबू. पुढच्या वेळेस पुन्हा भेटू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार. जय श्री राम.